आगरनाटा भंडारी समाज अक्षय गजानन डोंगरीकर यांचा सन्मान आदरणीय विजय माणसर यांच्या शिवहस्ते या ठिकाणी निश्चितपणे केला जाणार. आगरनाटा भंडारी समाज अध्यक्ष गजानन डोंगरीकर सर अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी नेहमी पार पाडणारे व्यक्तिमत्व आहे आदरणीय गजानन डोंगरीकर सर. आपलं मनस्वी आणि हार्दिक स्वागत असेल. नेहमीच आपल्या पदाला न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून होत असते आणि आज देखील कबड्डीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलात. आपल्याला हार्दिक स्वागत. तसेच आगरनाटा शाखा प्रमुख अवेश चिंदरकर यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी आदरणीय विजय माळी सर आपणास विनंती करणार आहे. आगरनाटा शाखा प्रमुख अवेश चिंदरकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपलं मनस्वी हार्दिक स्वागत. तसेच समाजसेवक आदरणीय सुरेंद्र चिंदरकर यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. तसेच उपाध्यक्ष सुरेंद्र माईकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान आदरणीय श्री विघ्नेश माळी सर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय. सर्व मान्यवरांचा पुनश्च या ठिकाणी विघ्नेश माळी यांच्या माध्यमातून आपलं मनस्वी आणि हार्दिक स्वागत. धन्यवाद. सुंदर अशा सामन्याकडे पुन्हा एकदा आपण या ठिकाणी येतोय. कबड्डी म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचा राज्याचा आणि निश्चितपणे मुरुड तालुक्याचा एक प्रख्यात आणि विख्यात असणारा खेळ आणि असाच खेळ काल आणि आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी आपण संपन्न होत असताना पाहतोय. जबरदस्त खेळाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. आता मात्र चढाईसाठी आपण पाहतोय आपण किरकिरे पाहिजे कबड्डी स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पब्लिक हिरोचा सन्मान ज्या खेळाडूंना या वर्षात पब्लिक हिरोचा सन्मान मिळवला आपण किरकिरे चढाईसाठी गेला आणि एक गुण आपल्या संघासाठी मात्र घेऊन आला. अशाच पद्धतीचे अनेक नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. तसेच या ठिकाणी विजय पाटील नाना विजय माळी सर यांना विनंती करणार आहे. आपल्या शुभहस्ते विजय पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. एक खऱ्या अर्थानं आज एक पवित्र दिवस आहे. त्यांचा जन्मदिवस देखील आहे आणि निश्चितपणे एवढ्या रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून आणि पाहुण्यांच्या माध्यमातून आदरणीय विजयजी पाटील यांना देखील आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देणार आहोत. व्हावा तर तुम्ही शतायुषी, व्हावा तर तुम्ही दीर्घायुषी ही एक मनाची इच्छा आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. अर्थात या ठिकाणी विजय पाटील सर आपल्या कार्यासाठी आणि आजच्या एका पवित्र दिनाच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. तुम्हाला आभार दीर्घायू डिअर विजयजी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. अर्थात पुनश्च आपलं मनस्वी आणि हार्दिक स्वागत असेल. धन्यवाद. पुन्हा एकदा मैदानाकडे म्हणतोय. तसेच या ठिकाणी समीर नहतारे सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी आदरणीय विघ्नेश माळी सर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभहस्ते आदरणीय समीर नहतारे यांना देखील सन्मानित करायचं आहे. खऱ्या अर्थानं 2 दिवसाची कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना जेवणासाठी तसेच लॉज आणि रूमची व्यवस्था या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. एवढं मोठं कार्य अर्थात यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणूनच त्यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे. आदरणीय समीर नहतारे. त्यांच्या प्रस्तुत या ठिकाणी दीपक पाटील येत आहेत. अर्थात सन्मान मी दीपक पाटील आपण स्वीकारावा अशी मी आपणास विनंती करतोय. दीपकजी पाटील आपण हा सन्मान स्वीकारावा. मी आदरणीय विघ्नेश माळी सर आपणास विनंती करतोय आपल्या शुभहस्ते त्यांना सन्मानित करायचं. ठीक आहे. ते या ठिकाणी अनुपस्थित आहेत परंतु त्यांच्या तर्फे अर्थात दीपकजी पाटील हे हा सन्मान म्हणून या ठिकाणी स्वीकारत आहेत. धन्यवाद. असं सहकारी आणि अशी प्रेमाची साथ आपल्या या ठिकाणी अपेक्षित आहे. स्वातंत्र्य स्पोर्ट्स 2 संघांमध्ये आपण पाहतो 0-5 आणि 0-4 अशा अनेक
यांच्या प्रेमाखातर या ठिकाणी सगळेजण उपस्थित झालेले आहेत. अशा सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. तसेच या ठिकाणी आदरणीय श्रीकांत खोत भंडारवाडा हे देखील उपस्थित आहेत. यांचा देखील सन्मान करण्यासाठी आदरणीय विघ्नेश माळी सर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभस्य श्रीकांत खोत यांना देखील सन्मानित करायचं आहे. अर्थात अनेक दिग्गज मंडळी या सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे या ठिकाणी सर्व मंडळी आणि आपल्याला सन्मान करणं हे देखील आमचं परम कर्तव्य आहे. हे जाणून अर्थात माननीय श्री विघ्नेश माळी सर अनेकांना सन्मानित करत आहेत. अनेकांचा सत्कार आपल्या या ठिकाणी करताना आहोत. तसेच धन्यवाद. करण्यासाठी मी आदरणीय विघ्नेश माळी सर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते अंकुश यांचा देखील सन्मान करण्यात येईल. या ठिकाणी आदरणीय अंकुश सर यांना देखील आदरणीय श्री विघ्नेश माळी सर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येत आहे. आपण देखील या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आला त्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीने अर्थात आदरणीय श्री विघ्नेश माळी सर आणि सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आपलं मनस्वी आणि हार्दिक स्वागत करत आहोत. तसेच पुन्हा एकदा एक पुढील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तो म्हणजे सुदर्शन दामोदर माळी खारीकवाडा. आपण देखील पुढे यायचं. आदरणीय सुदर्शन दामोदर माळी खारीकवाडा यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी आदरणीय विघ्नेश माळी सर आपणास विनंती करतोय. आपल्या शुभहस्ते या ठिकाणी सुदर्शन दामोदर माळी यांना सन्मानित करायचं आहे. सुदर्शन दामोदर माळी हे प्रख्यात आणि विख्यात एक चित्रकार आहे. त्या अर्थानं अनेक हार्दिक स्वागत. एक जोरदार लढत आपण मैदानावर पाहतोय. त्या ठिकाणी रामकृष्ण नवीवाणी जोरदार जल्लोष आपण मैदानावर पाहतोय. कधी इकडे तर कधी तिकडे. अर्थात क्रिकेट खेळाडू मात्र त्या ठिकाणी बाद होतोय आणि एक या ठिकाणी जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ विजयी होईल हे मात्र निश्चित आपल्याला पाहता येत नाहीये. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शुभम अनंत वागे अर्थात फोटोग्राफर कारांबोली यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी आदरणीय विघ्नेश माळी सर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभहस्ते शुभम अनंत वागे यांना सन्मानित करायचं आहे प्लीज. कारण आपण देखील खूप महत्त्वाचे आहात. संपूर्ण स्पर्धा ही व्हिडिओच्या माध्यमातून असेल, फोटोग्राफीच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून आपल्यासारख्या अनेकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं होत असतं. म्हणून आपला देखील सन्मान करणं हे देखील आमचं परम कर्तव्य आहे. म्हणून आपला देखील सन्मान करण्यासाठी मी आदरणीय विघ्नेश माळी सर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभहस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. मयुरेश आता मात्र चढाईसाठी आपण पाहतोय. मयुरेश एक नामांकित खेळाडू आहे. मुरुड शिवसेना मुरुड तालुका कबड्डी प्रीमियर लीग 2025 चा आपण समारोप पाहतोय. अर्थात ही स्पर्धा सांगता समारोपाकडे जात असताना आपण पाहतोय आणि निश्चितपणे मुरुड तालुक्यामध्ये तेवढाच साथ प्रतिसाद या स्पर्धेला आपण दिलेला पाहतोय. सुंदर व्यवस्थापन अर्थात या कबड्डीच्या माध्यमातून पाहतोय. आणि अर्थात मुंबईहून या ठिकाणी आमचे धनंजय कुलकर्णी सर हे देखील काल आणि आज असे 2 दिवस या ठिकाणी सेवा करत आहेत. अतिशय नामांकित असणारे व्यक्तिमत्व अर्थात समालोचक आहेत, निवेदक आहेत धनंजय कुलकर्णी सर. आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. खूप सारा आपण काल आणि आज या ठिकाणी आपण रसिक मनाचं या ठिकाणी मनोरंजन करत आहात म्हणून आपल्याला देखील आपण धन्यवाद देतोय. तसेच व्यासपीठावर उपस्थित या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा आहे आणि अशा या ठिकाणी स्मिता किल्लेकर, नील महू आणि वैभव वागे या तिघांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं. मी आदरणीय विघ्नेश माळी सर आपणास विनंती करतोय. आपल्या शुभहस्ते या ठिकाणी ह्या तीनही आपले फोटोग्राफर असतील किंवा या ठिकाणी व्हिडिओ करणारे आपले हे तीनही सदस्य आहेत. कारण जेव्हापासून या ठिकाणी आपण औषणाला सुरुवात केली तेव्हापासून
आतापर्यंत या ठिकाणी दररोज सुंदर अशा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, सुंदर अशा फोटोग्राफीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जबरदस्त अशा पद्धतीनं या ठिकाणी पोहोचवण्याचं काम या दिवाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय. म्हणून त्यांना देखील सन्मानित करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. मी आता श्री विघ्नेश मंडळाचं आपण विनंती करतोय आपल्या शुभहस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. स्मित कुलेकर, मी मकू आणि वैभव वागे पुन्हा एकदा मैदानाकडे वैभव स्वतंत्र स्पोर्ट्स 6 आणि राधाकृष्ण नवीवाडी बॉईज 8. डोंगरी सुभा भंडारी अध्यक्ष आदरणीय हिराचंद्र फ्यू यांना देखील सन्मानित करण्यासाठी विनंती करणार आहे. आदरणीय विघ्नेश माने सर आपल्या शुभहस्ते या ठिकाणी हिराचंद्र फ्यू अर्थात अध्यक्ष डोंगरी सुभा भंडारी यावेळी आपण देखील पुढे यायचे. आपल्या देखील सन्मान अर्थात आदरणीय विघ्नेश माने सर यांच्या शुभहस्ते आपण होत असताना पाहतोय. यावेळी मी आताच म्हटलं होतं अनेकांचा सन्मान, अनेकांचा सत्कार, अनेकांचं स्वागत अर्थात आदरणीय विघ्नेश माने यांच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय. या ठिकाणी डोंगरी सुभा भंडारी अध्यक्ष हिराचंद्र फ्यू यांचा सन्मान केला जाणार आहे. अपान किरकिरी एक बलवंत शरीराची धारण केलेला खेळाडू डोंगरी सुभा भंडारी अध्यक्ष हिराचंद्र फ्यू यांचा सन्मान करण्यासाठी विघ्नेश माने असं आपणास विनंती करतो आपल्या शुभहस्ते. तर प्रत्येकाचा सन्मान आहे. प्रत्येकाने सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून निश्चितपणे आपला ठसा उमटवलेला आहे. सन्मान त्यांचाच होतो, सत्कार त्यांचाच होतो जे खऱ्या अर्थाने या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असतात. तसेच शौर्य संदीप मोगल मुरुड तालुका किल्ले बांधणीमध्ये त्याचा प्रथम क्रमांक आहे असा सौरभ आपण देखील शौर्य संदीप मोगल आपण देखील यायचं आहे. शौर्य संदीप मोगल आपण देखील पुढे यायचं. आपला देखील सन्मान या ठिकाणी श्री विघ्नेश माने साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी केला जाणार आहे. शौर्य संदीप मोगल या किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांक मिळवलेला आपला शौर्य आहे. शौर्यासाठी खऱ्या अर्थानं आपण शौर्य दाखवून आपण या किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पात्र ठरलेला आहात. म्हणून अर्थात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या शौर्यासाठी. कारण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची ओळख ही किल्ले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा टिकून आपल्याला करायचा आहे. मूर्तिकार आहे तसेच अनेक मंदिराचे बांधकाम करणारे आहेत. अर्थात त्यांचं देखील या ठिकाणी मोठी स्वागत असेल. राधाकृष्ण नवीवाडी एकूण पुन्हा स्वतंत्र स्पोर्ट्सच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतो. संदीप कोटकर हे खऱ्या अर्थाने स्वतंत्र स्पोर्ट्स या संघाचे सममालिक आहेत.
1 गुणांची आघाडी स्वतंत्र स्पोर्ट्स या संघाने याचा पाहतो आणि ट्रायलसाठी मात्र येतो मयुरी 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू 3 वर्षाचे जर पकड झाली तर मात्र निश्चितपणे एक सपाट गुण आपल्या संघासाठी मिळणार नामामध्ये एका गुणांची आघाडी आणि एका गुणांची घसरली असताना मात्र कशा पद्धतीने या ठिकाणी भूमिका एक खऱ्या अर्थाने मोठी पर्वणी आपल्या सर्व खेळाडूंना आदरणीय विजयजी माळी यांच्या माध्यमातून मात्र देण्यात आलेली आहे कारण आपण पाहतो की मोहोळ तालुका म्हटल्यानंतर आज कबड्डी क्षेत्रामध्ये एक भरारी खेळ असताना पाहतोय आणि अशा सर्व खेळाडूंना मानवी संधी मात्र आदरणीय विजयजी माळी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आपण पाहतोय 10-9 पुन्हा इथे मयुरेश काहीसा संत गतीवर मात्र या ठिकाणी खेळ केला जातोय परंतु विविध नियमांना अनुसरून असा एक कबड्डी स्पर्धा आहे त्यामुळे इथे कुठेतरी आणि काहीतरी करावं तर लागणारच आहे तर सुरुवातीची कबड्डी पॉईंट टू पॉईंट खेळली जायची परंतु आताची कबड्डी वेगळी आहे आताच्या कबड्डीमध्ये खऱ्या अर्थात जिवंतपणा आलाय तर विविध नियमांच्या माध्यमातून त्यामुळे इथे कुठेतरी संघर्ष तर करावाच लागणार आहे आमच्या या ठिकाणी अनेक माता भगिनी देखील उपस्थित आहेत त्यांना देखील खऱ्या अर्थात धन्यवाद देणार आहोत त्यांचं देखील आम्ही अर्थात या ठिकाणी स्वागत करणार आहोत आपलं देखील सहकार्य या कबड्डीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे आणि स्पेशली आपली देखील बसण्याची व्यवस्था या ठिकाणी विद्यार्थी मंडळी सगळ्या माध्यमातून करण्यात आलेली आहे 3 वर्षाचे अमित धुमाळ रायगड जिल्ह्यातील नामांकित खेळाडू आहे रायगड जिल्ह्याचं नेतृत्व डोळ्याची पापणी हलते न हलते क्षणामध्ये काहीतरी होऊन जातोय आणि हा खऱ्या कबड्डीचा खेळ आहे रांगडा खेळ आहे मारामारी खेळ आहे आणि हा खेळ इथे आपण संपन्न होत असताना पाहतो या ठिकाणी डोंगरी सभा उपशाखा रवींद्र सप्रेकर आपण देखील सन्मान करण्यासाठी आदरणीय विजयजी माळी या ठिकाणी डोंगरी सभा उपशाखा त्यांना सन्मानित करायचं रतीश अर्कशी कल्पेश कांबळे विनंती असेल आपण गणेश गोसावी एक आलो आहे 12-11 स्वतंत्र स्पोर्ट्स आणि नवी बाणी बॉईज प्रदर्शन आपण पाहिलं आणि नक्कीच एक गुण आपल्या संघासाठी या ठिकाणी मिळवला पुन्हा एकदा 13-11 नाममात्र एक खेळाडू शिल्लक आहे आणि लोणाचा बोधा आता नवीवाडी या संघावर मात्र येऊन पडला आता काहीशी जबाबदारी ही वास्तव असतं आणि व्यायाम नसेल बळकट थांबायचं असतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच आपण घेतले आहे याचा म्हटलं तर पाहिजे पब्लिक गुरु 16-12 ऐशा आघाडी आता कसं नक्कीच